नमस्कार मी पोट्टो. आपल्या फिनिक्स अकॅडमीतर्फे जे गोरगरीब विद्यार्थी आहे, जे क्लासची फी भरू शकत नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी भव्य स्कॉलरशिप योजना फिनिक्स अकॅडमीच्या स्कॉलरशिप योजनेअंतर्गत तुम्हाला 25,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप भेटणार आहे. म्हणजे ज्यांना स्पर्धा परीक्षेचे, पोलीस भरतीचे, सरळ सेवेचे आणि कंबाईन ग्रुप बी आणि सीचे क्लास लावायचे आहे, अशा मुलांना 25,000 रुपये क्लासच्या फीमध्ये सूट भेटल आणि त्या सर्व मुलांना फक्त 3,000 रुपयात क्लास करायला भेटल. काही मुलांना ठीक आहे 7,000 रुपयात क्लास करायला भेटल, काही मुलांना 14,000 रुपयात क्लास करायला भेटल. म्हणजे आपण ठीक आहे 100 पोरांना ही स्कॉलरशिप देणार आहे. त्यातल्या पहिल्या 25 पोरांना 75% म्हणजे 90% सूट, मग नंतरच्या 25% मुलांना ही तुम्हाला 75% सूट, ठीक आहे. त्याच्यानंतरच्या मुलांना ठीक आहे 50% सूट आणि त्याच्यानंतरच्या 25% मुलांना 25% सूट. बंद्या महाराष्ट्रातले पोरं या स्पर्धेत ठीक आहे भाग घेणार आहे. मागच्या वर्षी प्रचंड पोरांनी भाग घेतला होता, त्याची बॅच कंप्लीट झाली, म्हणून आता हे नवीन बॅच लॉन्च करत आहे. विशेषतः गोरगरीब विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत येऊ इच्छिते, पण त्याच्यापाशी अजिबात पैशाची सोय राहत नाही, पैसे कमी राहते, त्याच्यामुळे त्यांना अडचणीचा सामना करावा लागते. ही स्कॉलरशिप कशी मिळवावी त्याच्यासाठी एक स्पर्धा आपण घेणार आहे. ती स्पर्धा ठीक आहे 1 तारखेला म्हणजे 1 ऑगस्टला राहणार आहे आणि 3 ऑगस्टपासून आपले क्लास चालू होणार आहे. समजलं का? पण ठीक आहे त्याच्या अटी व शर्यती या व्हिडिओत सांगत आहे. तर हा व्हिडिओ यूट्यूबवर तुम्ही पाहू शकता पूर्ण, ठीक आहे, आणि फेसबुक इंस्टाग्रामवर सुद्धा टाकत आहे. पण इंस्टाग्रामवर याची रील येईल खालतं, ठीक आहे. या परीक्षेत भाग घेण्यासाठी म्हणजे स्कॉलरशिप मिळवण्याच्या परीक्षेत भाग घेण्यासाठी फेसबुकच्या लिंकच्या खालतं आपण ठीक आहे गुगल फॉर्म टाकला आहे, तो भरून द्या आणि परीक्षेच्या दिवशी 1 तारखेला डायरेक्ट फिनिक्स अकॅडमीवर या आणि इथं 100 रुपये नोंदणी शुल्क राहील, तो भरायचा आणि लगेच परीक्षेला बसायचं. बाकीच्या पोरांसाठी एक सोपी आयडिया, जे बाहेरचे पोरं आहे त्यानं काय करायचं, तर त्यानं फिनिक्स अकॅडमी वर्धा ॲप प्ले स्टोअरवर डाउनलोड करायचं. फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप डाउनलोड केलं का त्या ॲप्समध्ये मोबाईल नंबर OTP टाकावं लागते, स्वतःचं नाव टाकायचं, मग ॲप चालू होते. ॲप चालू झालं का स्टोअरवर जायचं आणि तिथं एक फोल्डर बनवला आहे काय, ठीक आहे, फिनिक्स अकॅडमी स्कॉलरशिप योजना. त्याचं हे पेज तुम्हाला तिथं दिसेल. 100 रुपये नोंदणी शुल्क आहे, ठीक आहे. 11 वाजता 1 तारखेला परीक्षा राहील, 1 तास अगोदर यायचं आहे, ठीक आहे. आणि फिनिक्स अकॅडमीच्या हॉलवरच आर्वी नाका, ठीक आहे, वर्धेले आर्वी नाक्यावरून सरळ जुन्या माड्या कॉलनीच्या रोडनं आले, पाण्याच्या टाकीच्या रोडनं का तुम्हाला ठीक आहे माडा चौकात मोठी 5 मजली बिल्डिंग दिसन, तिथं येऊन जायचं. बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी, वर्धेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी माहीत आहे. म्हणजे हे आता आपली नवीन बिल्डिंग आहे, या नवीन बिल्डिंगमध्ये सगळे क्लास चालू झाले आहे. 3,000 रुपयात फक्त जे पहिले 25 पोरं आहेत त्याला 3,000 रुपयात कंबाईनचा क्लास बंदा वर्षभर. अशी कोणीही योजना महाराष्ट्रात राबवत नाही, ती फक्त आपण राबवतो कारण आपल्याला गोरगरीब विद्यार्थ्याबद्दल जिव्हाळा आहे. गोरगरीब विद्यार्थी लागले पाहिजे, कष्टकऱ्याचे शेतकऱ्याचे पोरं प्रशासकीय सेवेत गेले पाहिजे, याच्यासाठी स्कॉलरशिप योजना आहे. परीक्षा द्या आणि आपल्या इथं ठीक आहे डायरेक्ट फी, ट्युशन फीमध्ये ठीक आहे 30,000च्या फीमध्ये डायरेक्ट 90% सूट, ठीक आहे. मग हे 3,000 कशाला घेतात, तर तेवढी ठीक आहे त्या मुलांना आपण फीज देत आहे, त्याची एक ठीक आहे जाणीव असली पाहिजे, याच्यासाठी आपण ही फी घेत आहे. त्याच्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त आणि शहीदाचे मुलं असत तर त्याला आपण मोफत शिकवतो. त्यांनी कवाय आपल्याकडं यावं, ज्यांना आई वडील नाही त्यांना आपण मोफत शिकवतो, ठीक आहे. नोंदणी कशी करावी, फिनिक्स अकॅडमी वर्धा या प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून तिथंच पैसे भरायचे आहे, तिथंच नोंदणी करायची आहे आणि पेपर फिनिक्स अकॅडमीवर राहील, ठीक आहे. आणि ऑफलाईन पद्धतीनं आपल्या फिनिक्स अकॅडमीच्या हॉलवर येऊन सुद्धा ॲडमिशन फॉर्म घेऊन जायचा आणि ते ॲडमिशन फॉर्म घेऊन गेल्यावर तो फॉर्म आम्हाला फिलअप करून द्यायचा, ठीक आहे. फीज द्यायची आणि आपली नोंदणी पूर्ण करायची, ठीक आहे. पोरं 100 पोरं निवडायचे आहे आपल्याला याच्यातून, ठीक आहे. आणि ते ठीक आहे वर्धा आणि वर्धेच्या बाहेरून सुद्धा निवडायचे आहे आणि याची नोंदणी 16 जुलै ते 28 जुलैपर्यंत राहणार आहे. 1 ऑगस्टला परीक्षा आहे, 3 ऑगस्टपासून बॅच चालू होईल. 1 ऑगस्टला परीक्षा झाली का 2 ऑगस्टला तुमचा रिझल्ट लागेल. तो रिझल्ट आम्ही टेलिग्राम चॅनलवर टाकू. आमचं टेलिग्राम चॅनल फिनिक्स अकॅडमी वर्धा जॉईन करून घ्या, ठीक आहे. त्या चॅनलवर आम्ही टाकू. मग आता याच्यात अभ्यासक्रम का राहील, ठीक आहे, तो अभ्यासक्रमसुद्धा आम्ही टाकला, ठीक आहे, टाकणार आहे. आता इथं लक्ष द्या, ठीक आहे. याच्यात काय काय आहे, ठीक आहे. तर याच्यात ठीक आहे पहा, जे पहिले सर्वाधिक ठीक आहे
सर्वाधिक गुण मिळवणारे पेपर होईन OMR शीटवर, ठीक आहे, पेपर होईन OMR शीटवर. आणि हा पेपर झाल्याच्या नंतर, ठीक आहे, पेपर झाल्याच्या नंतर जे सर्वात जास्त पहिले जास्त 25 मार्काचे पोरं राहील त्याला 90% सूट दिलं राहील, ठीक आहे. त्याच्यानंतरचे जे 25 पोरं आहे 26 पासून 50 पर्यंत त्याला 75% सूट दिलं राहील. त्याच्याकडून 7,000 फी घेण्यात येईल. पहिल्या पोराकडून फक्त 3,000 फी घेण्यात येईल. तिसऱ्या पोराकडून तिसरे जे 25 पोरं आहे म्हणजे 51 पासून 75 पर्यंत त्याच्यापासून 14,000 फी घेण्यात येईल. आणि चौथे जे 25 पोरं आहे त्याच्याकडून 21,000 रुपये, ठीक आहे, फी घेण्यात येईल, ठीक आहे. मग आता जर याच्यात, ठीक आहे, मुलांचा रिस्पॉन्स जर कमी आला तर आम्ही जेवढे पोरं, ठीक आहे, मेरिटमध्ये निवडू त्याच्यात आम्ही 4 भाग करू आणि त्या पद्धतीने निवडू. जर पोरं आपल्यापाशी, ठीक आहे, 400-500 पोरं आले त्या दिवशी तर मग मात्र आपण त्याच्यातून 100 निवडू, ठीक आहे. कोणाला काही प्रॉब्लेम आला तर फोन करा 90 60 80 56 25, 90 60 80 56 25 किंवा 80 10 28 56 25 हा क्लासचा नंबर आहे. इथं क्लासवर येऊन सुद्धा तुम्ही याच्याबद्दल माहिती विचारू शकता. फक्त 100 रुपये नोंदणी शुल्क आहे याचं, ठीक आहे. फॉर्म भरायचं आणि 100 रुपये नोंदणी शुल्क देऊन चाललं जायचं, ठीक आहे, आणि डायरेक्ट परीक्षेच्या दिवशी यायचं, ठीक आहे. याच्या सिलेबसमध्ये काय राहणार आहे, ठीक आहे, पोलीस भरतीवाले पोरासाठी आहे. हे सगळे पोलीस भरतीवाले, सरळ सेवावाले आणि MPSCसाठी एकच एक्झाम आहे, ठीक आहे. सगळ्या मुलांना चान्स देण्यात येईल. आता याच्यात आपण मॅथ आणि रिझनिंगचे 20 प्रश्न विचारू 20 गुणासाठी, ठीक आहे. एकूण प्रश्न 100 राहील, गुण 100 राहील, म्हणजे एक प्रश्न एका मार्काले. निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही. मराठी व्याकरण, ठीक आहे, मराठी व्याकरण राहणार आहे 20 प्रश्न 20 गुण. सामान्य विज्ञान म्हणजे ज्याच्यात, ठीक आहे, भूगोल आहे, इतिहास आहे, इकॉनॉमिक्स आहे, त्याच्यानंतर समाजसुधारक आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर भूगोल आहे. हे सगळे सब्जेक्ट आले सामान्य ज्ञानमध्ये, ठीक आहे. भूगोल, इतिहास जे स्पर्धा परीक्षेला आहे ते सगळे, समाजसुधारकासहित ग्रामप्रशासन, पॉलिटी, राज्यघटना सगळं 40, ठीक आहे, 40 गुण, ठीक आहे, 40 प्रश्न 40 गुण. आणि चालू घडामोडीवर 20 प्रश्न आणि त्याच्यावर 20 गुण राहील. तर अशा पद्धतीनं हे मार्किंग राहील, ठीक आहे. पेपरमध्ये थोडाफार बदल करण्याचे अधिकार आम्हाला राहील, ठीक आहे. आम्ही चालू घडामोडीवर 10 प्रश्न विचारू शकतो, सामान्य ज्ञानावर 50 करू शकतो. कोणत्याही प्रश्नाला नकारात्मक गुण नाही. पेपर ऑफलाईन पद्धतीने OMR पद्धतीने घेण्यात येईल. पेपरचा वेळ 1 तास राहील आणि 1 तास अगोदर सर्वांनी हजर राहावे. पेपरला उशीर झाल्यास प्रवेश नाकारण्यात येईल, हे पहिले सांगून राहिलो, ठीक आहे. 90 60 80 56 25 या नंबरवर काही तक्रार असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. पेपर 1 ऑगस्टला राहणार आहे, ठीक आहे. आणि 2 ऑगस्टले रिझल्ट आणि 3 ऑगस्टपासून नवीन बॅच चालू करणार आहे आपण, ठीक आहे. तर ह्या स्कॉलरशिप योजनेचा तुम्ही लाभ घ्यावा ही तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो, ठीक आहे. आणि ही स्कॉलरशिप जी योजना आहे तर याच्यासोबतच आपण एक टेस्ट सिरीजसुद्धा चालू करणार आहे. आणि हे टेस्ट सिरीज कशी राहील तर पहा, ठीक आहे. आपण तात्काळ विद्यार्थ्याला बक्षीस देणार आहे, ठीक आहे. आणि हे बक्षीस 4 पेपरच्या मागं राहणार आहे, ठीक आहे. पहिला, ठीक आहे, एका महिन्यात 4 पेपर घेऊ, पोलीस भरतीचे 4 आणि कंबाईंड ग्रुप BCच्या पूर्व परीक्षेचा, ठीक आहे, 4 पेपर. आता एका महिन्यातल्या 4 पेपरमध्ये जे सर्वात जास्त गुण मिळवण जो विद्यार्थी, ठीक आहे, 4 पेपरची सरासरी त्याला आपण 1000 रुपये बक्षीस देऊ, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या याला 500 रुपये आणि तिसऱ्या विद्यार्थ्याला 300 रुपये असं आपण बक्षीस देणार आहे. आणि, ठीक आहे, 5 महिन्याची फी 500 रुपये आपण घेणार आहे, ठीक आहे. 5 महिन्याची 500 रुपये. 22 जुलैपासून हे परीक्षा चालू होत आहे, ठीक आहे. म्हणजे 22 जुलैपासून आपण ही परीक्षा चालू करत आहे. तर पुढच्या दर बुधवारी पेपर राहील पोलीस भरतीचा आणि दर शनिवारी पेपर राहील, ठीक आहे. भाऊ, दर शनिवारी पेपर राहील कायचा तर दर शनिवारी पेपर राहील, ठीक आहे, MPSCचा, ठीक आहे, सरळ सेवेचा, ठीक आहे. तर ज्याले हे, ठीक आहे, घ्यायचं आहे हे बा. तर 25 जुलैपासून, ठीक आहे, MPSC कंबाईन ग्रुप Cची जी आता पूर्व परीक्षा आहे याचा पेपर राहील, ठीक आहे. दर शनिवारी पेपर होईल कंबाईन ग्रुप B आणि Cचा आणि बुधवारी पेपर होईल दुपारी 1 वाजता. दोन्ही पेपर राहील, ठीक आहे. हा बुधवारी रात जाईल आणि हा शनिवारी रात जाईल. आणि पेपरचं 4 पेपर मिळून सरासरी ज्याला जास्त मार्क राहील, 4 पेपरची सरासरी जास्त मार्क, पहिल्या जास्तवाल्याले 1000, दुसऱ्या जास्तवाल्याला 500, तिसऱ्या जास्तवाल्याले 300 रुपये असं बक्षीस आपण दर 4 पेपर झाल्यानंतर देत जाऊ, ठीक आहे. त्याच्यामुळे या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा, ठीक आहे. ही परीक्षा आपल्या फिनिक्स अकॅडमीवरच राहील.
पेपर झाल्याबरोबर त्याचं ॲनालिसिस करून देण्यात येईल आणि लगेच त्याचा दुसऱ्या दिवशी निकाल लगेच, आणि आपल्यापाशी मशीन आहे, त्या मशीनद्वारे आपण हा पेपर तपासून घेऊ आणि तपासून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल, ठीक आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरील सगळ्याचा निकाल सार्वजनिक पब्लिश केला देणार येईल, ठीक आहे, म्हणजे सरकारची अवकाश सर्वाची, ठीक आहे, सर्वाच्या समोर दाखवून दिली जाईल, ठीक आहे. आणि हा निकाल, ठीक आहे, तुम्ही तुमच्या घरच्यांना दाखवू शकता, म्हणजे तुमचे कमीत कमी घरचे तरी खुश होईल का मला एवढा एवढा स्कोर येत आहे. आणि हे बक्षीससुद्धा तुम्ही मिळू शकता. हे तात्काळ बक्षीस राहील आपला पेपर झाल्याबरोबर, 4 पेपर झाल्याबरोबर असे, ठीक आहे. फक्त 1व्या महिन्याचे 500 रुपये भरायचे आहे, ठीक आहे. 5 महिन्याची फी 500 रुपये आणि, ठीक आहे, कंबाईनची जी फी आहे ही 3 महिन्याच्या पेपरची 500 रुपये, पोलीस भरतीची 5 महिन्याची फी 500 रुपये. तर ही फीज भरा आणि ही फीज भरून तुम्ही या टेस्ट सिरीजचा फायदा घ्यावा हीच मी विनंती करतो आणि आपल्या स्कॉलरशिप योजनेचाही फायदा घ्यावा ही सुद्धा विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.